The next point we want to discuss is moment of a force. Okay, ह्या गोष्टी आपल्याला समजावून घ्यायच्यात, वाचायच्यात, लिहून घ्यायच्यात. ओके, बिफोर दॅट डोंट रीड एनिथिंग, जस्ट लिसन टू मी. टेल मी व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ फोर्स. तुम्ही वाचत असलं तर थोडंसं अलीकडे जातो. ओके, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ फोर्स. फोर्सची कॅरेक्टरिस्टिक्स आपण 3-4 वेळा पाहिले आहेत. काय काय, फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. बरोबर आहे, म्हणजेच काय, इट कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय. फोर्स कम्प्लीट डिस्क्रिप्शन करण्यासाठी काय काय लागतं आपल्याला सांगा. Magnitude, direction. Magnitude of the force should be known to us. Direction of the force should be known to us. Then Line of action. line of action And of the point of force. application. Very good. Point of The most Point of important application. point of application of the force should be known to us. ठीक आहे, एक सिंपल एक्झाम्पल देतो. हा पेन आहे, हा आपण टेबलवरती ठेवला असं गृहीत धरा. ठीक आहे, आणि याला आपण एका एंडला पुश केलं किंवा असं पुश केलं. इफेक्ट काय असेल पेनवरती, द पेन विल स्टार्ट रोटेटिंग. येस ऑर नो. Yes, sir. जर आपण Yes, sir. या Yes, sir. पेनचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे किंवा मिड पॉईंट म्हणा, काय म्हणतो ना, तिथे जर असं फोर्स अप्लाय केला तर मुवमेंट कशी असेल फोर्सची, लिनियर Straight मोशन line. असेल. येस, लिनियर मोशन असेल. बरोबर आहे. आपण पाहतो की लहान मुलं जे आहेत, बरोबर आहे, एखादं बायसिकलचं चाक वगैरे काढलेलं असतं, रिम काढलेली असते, बरोबर आहे का. ठीक आहे, आणि ते चाक ढकलत असतात काठी घेऊन, बरोबर ना. लहानपणी केलं असेल ना बऱ्याच लोकांनी. तर हा, तर ते जे चाक असतात त्याला जर तुम्ही अलॉंग द पेरिफरी पुश केलं त्या काठीनं, तर चाक काय होतं, रोटेट होत पुढे जातं. येस ऑर नो. म्हणजे लिनियर ऍज वेल ऍज रोटेशनल Yes, मोशन sir. मिळते. बरोबर आहे. तेच जर त्या चाकाचा ऍक्सल असतो, ऍक्सल म्हणजे काय, चाकाचा सेंट्रल रॉड असतो, बरोबर ना. तर त्याला धरून जर पुढे फोर्स अप्लाय केला तर ते चाक काय होणार, फक्त पुढे स्लाइड होईल. बरोबर आहे. तर सांगण्याचा उद्देश काय आहे की फोर्सचा जर आपण पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन चेंज केला तर फोर्सचा मिळणारा इफेक्ट हा वेगळा असतो. सिंपल एक्झाम्पल, फोर्सला जर तुम्ही या एंडला असं पुश केलं तर तो रोटेट व्हायचा प्रयत्न करेल पेनला, आणि पेनला जर तुम्ही इथं मध्यभागी पुश केलं तर हा पुढं ढकलला जाईल. ओके, द सेम फोर्स कॅन हॅव डिफरंट इफेक्ट्स ऑन द बॉडी डिपेंडिंग अपॉन काय हो, कशावरती अवलंबून आहे तो इफेक्ट, डिपेंडिंग अपॉन द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स. तो फोर्स आपण त्या बॉडीवरती कुठं अप्लाय करतो यानुसार इफेक्ट चेंज होतो. इज इट क्लिअर. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. नाही बाळांनो, मी ब्रॉडबँड कनेक्शन यूज करतो, याच्यापेक्षा फास्ट नेट मिळू शकत नाही. थोडंसं तुमच्या एंडला नेट चेक करा. ओके, बघा टेम्पररी नेटवर्क. तर जर हा पॉइंट रिपीट करा, ते नेटवर्क मुळे काय ऐकू नाही आलं नीट. कोण रोहित आहेत काय? हॅलो, नाही, संकेत शिंदे. नेटवर्क माझ्याकडे पूर्ण व्यवस्थित आहे. ठीक आहे, एकदा रिपीट करतो. आणि जर खूपच नेटवर्कचे तुमच्याकडे इश्यू असतील तर मग युट्यूब रेकॉर्डिंग हा आपल्याकडे पर्याय आहे बाळाने. कारण काय होतं, बाकीच्यांचा पण वेळ महत्वाचा आहे. ओके, माझ्यातर्फे नेटवर्क काय अडचण नाही. तुम्ही बघा एक चांगलं लोकेशन शोधा जिथं नेटवर्क आहे ते. ओके, बघा मी काय सांगितलं, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फोर्स आर, कोणते कोणते आहेत, मॅग्निट्यूड, डायरेक्शन, लाइन ऑफ एक्शन and point of application. ठीक है. So the point of application will decide the effect of the force on the
बॉडी. एखादा फोर्स आपण त्या बॉडीवरती कोणत्या ठिकाणी कोणत्या पॉइंटला अप्लाय करतो यानुसार इफेक्ट चेंज होतो. फॉर एक्झाम्पल, हा पेन आपण टेबलवरती ठेवला आणि असं एका कॉर्नरला जर आपण पुश केलं, एका एंडला पुश केलं तर तो रोटेट व्हायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तोच फोर्स आपण इथं या पेनच्या मिड पॉइंटला जर अप्लाय केला तर पेन पुश होईल लिनियर डायरेक्शन, लिनियर मोशन मिळेल. ओके. तर आता नेक्स्ट पॉइंट जो आपल्याला पाहायचा आहे, इट इज मोमेंट ऑफ द फोर्स. ठीक आहे. व्हॉट इज मोमेंट? तर आपण नॉर्मली काय सांगतो, मोमेंट ऑफ द फोर्स म्हणजे काय, मॅग्निट्यूड इनटू डिस्टन्स. बरोबर आहे नाही? तर मी तुम्हाला काय सांगितलं, नॉर्मली कुठलाही क्वेश्चन विचारल्यानंतर, ठीक आहे, ट्राय टू अवॉइड टेलिंग द फॉर्म्युला. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं फोर्स म्हणजे काय, मास इंटू ऍक्सलरेशन. बरोबर आहे. आपण नॉर्मली फॉर्म्युला सांगायचा प्रयत्न करतो. फॉर्म्युला सांगण्याचे प्रयत्न काय करायचा आपण, वी शुड ट्राय टू टेल द कन्सेप्ट. आठवतं का फोर्स म्हणजे काय सांगितलं तर? व्हॉट इज फोर्स? नोट्स मध्ये पण लिहिलं असेल. External agency which changes the state of body. Correct. Force is an external agency which changes or tries to change the state of a body. बरोबर आहे. तर फोर्स काय करेल, बॉडीची रेस्टची कंडिशन किंवा मोशनची कंडिशन ही चेंज करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. इट्स कॅरेक्टरिस्टिक्स वी आर नोईंग, मॅग्निट्यूड, डिरेक्शन, लाईन ऑफ ऍक्शन अँड पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. Now, the force can produce a rotational effect on the body, and this rotational effect is measured in terms of moment of the force. आपण फोर्सचं मोमेंट कॅल्क्युलेट करतो, म्हणजेच काय, तर त्या फोर्सवरचा बॉडीवरती होणारा रोटेशनल इफेक्ट किती असेल किंवा ती बॉडी किती रोटेट होऊ शकते, याचं कॅल्क्युलेशन म्हणजे काय, मोमेंट ऑफ द फोर्स. ओके. Now, how moment of the force is defined? तर फोर्स अप्लाय करताना बघा, सी द फर्स्ट डायग्राम. ठीक आहे. तर फोर्सचं मोमेंट काढायचं म्हणजे गिव्हन डेटा काय असणार आहे, फोर्स, मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन. अँड द मोमेंट वी हॅव टू कॅल्क्युलेट अबाउट सर्टन पॉईंट किंवा सर्टन कुठल्याही बॉडीवरती एखादा पॉईंट असेल. फॉर एक्झाम्पल ओ, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मोमेंट ऑफ फोर्स एफ अबाउट पॉइंट ओ हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बाय डेफिनेशन फोर्स काय, सॉरी मोमेंट काय, फोर्स इंटू डिस्टन्स. नाउ विच डिस्टन्स? तर ज्या पॉइंटवरती आपल्याला मोमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे, पॉइंट ओ, तिथून फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन आपल्याला माहिती आहे. फ्रॉम पॉइंट ओ ड्रॉप वन परपेंडिक्युलर ऑन द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ द फोर्स. Measure this perpendicular distance, let it is d, and f is the magnitude of the force. So f into d, magnitude of the force multiplied by the perpendicular distance between the point and the line of action. डिस्टन्स कुठलं घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगतो, ज्या पॉइंट भोवती मोमेंट काढायचं आहे तिथून फोर्सच्या लाईन ऑफ ऍक्शन वरती एक परपेंडिक्युलर टाका, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्या, त्याला मल्टिप्लाय करा कशाने, मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स. सो दिस फोर्स इंटू डिस्टन्स गिव्स यू मोमेंट ऑफ द फोर्स. आणि हे मोमेंट आपल्याला काय सांगतं, रोटेशनल इफेक्ट प्रोड्युस्ड बाय द फोर्स ऑन अ पर्टिक्युलर बॉडी. सो व्हॉट इज द फॉर्म्युला, मोमेंट ऑफ द फोर्स इज मॅग्निट्यूड multiplied by perpendicular distance. Obviously, the unit will be Newton meter. Force multiplied by distance. Newton meter ला काय म्हणतात, पॉप्युलर नाव काय न्यूटन मीटरचं? युनिट इज न्यूटन मीटर, बरोबर नाही? त्याला अजून एक नाव आहे. Am I audible? Yes, sir. Sir, Tesla. न्यूटन मीटरला पॉप्युलरली काय Dyne. म्हणतात? 9 centimeter square. Webers per meter. न्यूटन मीटरला एक टोपण नाव आहे, निक नेम म्हणतात तसं. दुसरं युनिट सांगू नका. Sir, is it Tesla? Pascal. Pascal.
तर क्यू न्यूटन मीटर. आता मात्र मला तीव्र इच्छा झाली हो तुम्हाला भेटायची. कधी एकदा तुम्ही भेटता आणि कधी एकदा रागवतो असं क्यू झालं मला. जूल सर. व्हेरी गुड. सर टॉर्क. येस, टॉर्क इज मेजर्ड इन न्यूटन मीटर. ओके, जूल कुणी सांगितलं? जगन्नाथ अवतडे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो न्यूटन मीटर इज ऑल्सो कॉल्ड एज जूल. ठीक आहे. इट इज ऑल्सो युनिट ऑफ वर्क, एनर्जी. न्यूटन इंटू मीटर, त्याला आपण जूल म्हणतो. ठीक आहे. आय टेल यू वन मोर थिंग. जेवढे बेसिक्स आपले स्ट्रॉंग, ठीक आहे, तेवढे आपले सक्सेस मिळण्याचे चान्सेस जास्त. ठीक आहे. मी काय म्हणतो, आय एम टॉकिंग अबाउट द सक्सेस. मार्क्स जे आहेत ते थोडेसे एका रेंजमध्ये कमी जास्त झाले तरी चालतात, बट नेव्हर कॉम्प्रोमाइज विथ द बेसिक्स ऑफ एनी सब्जेक्ट. आयुष्यामध्ये जर काय आपल्याला मदत करणार असेल तर जे बेसिक नॉलेज आहे, जे फंडामेंटल्स आहेत आपले, बरोबर आहे, ज्याला इंजिनिअरिंगचे विद्यार्थी सोप्या भाषेत फंडाज असं म्हणतात, बरोबर आहे, तर ते फंडा क्लिअर पाहिजेत आपले. ओके, डू रिमेंबर दिस थिंग. आपण 7-8 लेक्चर दिली ना सर्व बेसिकसाठी, ते लक्षात राहिलं पाहिजे. ओके, shall I continue? So what we have understood Yes, till now, movement of a force. What is movement? तर एखादा फोर्स एखाद्या बॉडीवरती किती रोटेशनल इफेक्ट देऊ शकतो याचं कॅल्क्युलेशन म्हणजेच काय? मुवमेंट. मुवमेंट कसं कॅल्क्युलेट करतात? फोर्स इंटू डिस्टन्स. आणि डिस्टन्स कसं असेल तर एखाद्या पर्टिक्युलर पॉईंट वरून त्या फोर्सच्या लाईन ऑफ ऍक्शन पर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स. युनिट ऑफ मुवमेंट इज न्यूटन मीटर. ठीक आहे. Now see this example. I think the video is visible to you. Okay. Now this cap of the pen, suppose it is fixed point, and applying the force in this direction. ठीक आहे. तर तुमच्या बाजूने जर पाहिलं तर हा पेन कसा रोटेट होतो? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. 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 म्हणजे इफेक्ट कसा येतोय? क्लॉकवाईज. त्यामुळे हे मुवमेंट झालं क्लॉकवाईज. ठीक आहे. जर मी फोर्स या पॉइंटला अप्लाय केला तर तुमच्या दृष्टीने अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. तर बॉडीचं रोटेशन जर क्लॉकवाईज होत असेल तर त्या मुवमेंटला आपण म्हणतो क्लॉकवाईज. आणि बॉडीचं रोटेशन जर अँटी क्लॉकवाईज होत असेल तर आपण काय म्हणतो? अँटी क्लॉकवाईज. So the next sentence is the force can rotate a body either clockwise or anti-clockwise. आणि त्याच पद्धतीने आपण काय म्हणतो? Accordingly, movement of the force can be clockwise or anti-clockwise. ठीक आहे. पुन्हा एकदा साइन कन्व्हेन्शन आलं. ठीक आहे. If the movement is clockwise, it is taken as positive. बॉडीचं रोटेशन जर क्लॉकवाईज होत असेल तर त्या मोमेंटला आपण साइन कसं देणार आहे? Positive. On the other hand, if the body rotates in an anti-clockwise direction, it is taken as negative. So this is all about movement of the force. लिहून घेता हे सगळं? Please note all this within 2 मिनिटात लिहून घ्या सगळं. डिक्टेट करायची, वाचून दाखवायची गरज नाही माझ्यामध्ये. ओके, थोडंसं सायलेन्स पाहिजे क्लासमध्ये. एम आय ऑडिबल? येस. ओके, वाचण्याची गरज नाही, तुम्ही बघून लिहू शकताय. लिहिपर्यंत
अटेंडन्स नंबरच कॉल करतो मी, परत कन्फ्युजन नको चॅट बॉक्स मध्ये राहिलेलं सर. रोल नंबर 1, युअर अटेंडन्स प्लीज. रोल नंबर 1, Yes, sir. 2, Present, sir. 3, 4, Yes, sir. 5. रोल नंबर 5. ऑडिओचा पण प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, चॅट बॉक्स मध्ये अटेंडन्स आपण कंटिन्यू करूया. Please mark your attendance in the chat box with roll number and name. Have you completed writing? Yes, sir. Yes, sir. What about others? लिहून झाले सर्वांचं? येस सर. Yes, sir. नो सर, नो सर. Yes, sir. Half a Yes, minute. sir. लवकर कंप्लीट करा. Okay, we'll continue now. We'll see some everyday examples of the movement. ठीक आहे, आपण बऱ्याच वेळेला कन्स्ट्रक्शन मध्ये वगैरे पाहतो की एखादा असं रॉड किंवा बीम असा हँगिंग असून त्याच्यावरती फोर्स अप्लाय केलेला असतो. ओके, so that will also cause some kind of movement acting on the beam or rod. ठीक है, if you are using a spanner for tightening or losing of a nut or bolt, you are actually using movement of the force. If you are observing the effect of what we can say of seesaw, तर दोन पर्सन्स जे आहेत ते दोन पर्सन आपण कशाने रिप्लेस करतो, दोन वेट किंवा दोन फोर्सेसनं रिप्लेस करू शकतो, बरोबर आहे. आणि त्यांचं मोमेंट जर इक्वल असेल, एक असेल क्लॉकवाईज, बरोबर आहे ना, सीसॉमध्ये एक मोमेंट कसं असेल, क्लॉकवाईज असेल, एक असेल अँटी क्लॉकवाईज. तर बघा, सीसॉ खेळताना जर दोघांचं वजन इक्वल असेल तर या पिव्होट किंवा सेंटर पॉईंट पासून इक्वल डिस्टन्सवरती बसा, बरोबर आहे. आणि जर वेट अनइक्वल असेल तर त्याचं वजन जास्त आहे आणि या पिव्होट पासून कमी अंतरावरती बसलं पाहिजे, सो एज टू बॅलन्स द मोमेंट. सो दीज आर सिंपल एव्हरीडे एक्झाम्पल्स रिलेटेड टू मोमेंट. ठीक आहे, एक्झाम्पल्स फॉर कॅल्क्युलेशन ऑफ मोमेंट. हे कॅल्क्युलेट करण्यापूर्वी थोडस जनरल गोष्टी आपण डिस्कस करूया. ठीक आहे, now suppose this is a member. मेंबर म्हणजे काय, तर एखादा मेटॅलिक इलेमेंट, कॉन्क्रीटचा इलेमेंट, बरोबर आहे का, एखादा स्ट्रक्चरचा इलेमेंट आहे त्याला आपण मेंबर म्हणतो, कुठल्याही स्ट्रक्चरचा एक बेसिक एलिमेंट. ठीक आहे, अँड सपोज दिस इज पॉइंट ए, लेफ्ट हँड साइड एंड पॉइंट ऑफ द मेंबर इज ए, and suppose we are applying a force like this. Suppose magnitude of the force is, let us say, 50 Newton, and it is applied at a distance of say 4 meter. ठीक है, now we want to calculate moment of the force about point E.
What is the formula? We know that moment is equal to Force into force into distance. Distance. perpendicular distance. Perpendicular distance. ठीक आहे. तर जी फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन आहे ती या मेंबरला ऑलरेडी परपेंडिक्युलर दिलेली आहे, त्यामुळे 4 मीटर हे डिस्टन्स आपण डायरेक्टली घेऊ शकतो. मॅग्नेट्यूड ऑफ द फोर्स इज 50 मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स इज 4. सो 200 न्यूटन मीटर will be the moment. Now next question, whether this moment is positive or negative. Positive. 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 This moment has to be positive, clockwise or positive. Okay, you can easily imagine if this member or this beam or this rod rotates about point A by using the given force, the rotation will be clockwise. जर पॉइंट ए भोवती हा 50 न्यूटनचा फोर्स अप्लाय करून जर हा रॉड किंवा बीम किंवा मेंबर आपण रोटेट केला तर ते रोटेशन डेफिनेटली कसं असणार आहे, क्लॉकवाईज असेल. Clockwise. Therefore this is a positive movement. Okay, similarly same force of similarly if you apply force from downward direction, this moment is anti-clockwise. Is it correct? Anti-clockwise. Yes, Yes, sir. sir. Has to be Yes, sir. anti-clockwise. Correct. Hmm. Then if you are considering moment about the other end B, then this moment is Negative. Anti-clockwise. Clockwise. about B, Clockwise. about point B. Anti-clockwise. Clockwise. Clockwise. Anti-clockwise. Anti-clockwise आहे की हो? या पोर्शन जर रोटेट केलं अराउंड पॉइंट बी तर रोटेशन कसं असणार आहे, अँटी क्लॉकवाईज. Anti-clockwise. क्लिअर आहे, काय कन्फ्युजन नाही आता? आणि जर समजा फोर्स आपण असा अप्लाय केला तर मोमेंट कसा असेल हो, Clockwise. Clockwise. क्लॉकवाईज. व्हेरी गुड. So I think the basics regarding clockwise and anti-clockwise movement, they are clear. Okay. Now we'll go to the now see the first example. Magnitude of the force is 100 kilonewton. Distance from the end A is 4 meter. So magnitude of moment is 100 into 4, that is 400. This moment has to be clockwise. पहिले example लक्षात आलंय? Yes. Yes, sir. Now see the second case. Magnitude of the force is 300 kilonewton and you want to calculate moment about point B. तर पॉइंट बी इथं आहे, लाईन ऑफ ऍक्शन इथं आहे, दोन्ही मधलं डिस्टन्स किती आहे, 2 मीटर. सो 300 मल्टिप्लाइड बाय 2, 600 किलो न्यूटन मीटर. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी मीटर लिहायचं राहिलेलं आहे, यू कॅन अंडरस्टँड. 600 किलो न्यूटन मीटर हे मुवमेंट झालं, बरोबर आहे. अँड वन्स अगेन इट हॅज टू बी क्लॉकवाईज, हेन्स पॉझिटिव्ह साइन. Positive. Okay. Third example, moment about point C will be 1000 Newton meter and anti-clockwise. And last example, moment is 1500, 500 into 3 and moment is anti-clockwise. Anti-clockwise. So clockwise, anti-clockwise is clear. Okay. Now read this question. थोडासा डिस्टर्बन्स असेल तर म्यूट करा प्लीज. आपण इंटरॅक्शन साठी अनम्यूट केलं सर्वांना.
Zero. Zero. Any other answer? One answer is 1200 kilonewton meter. हे एक उत्तर आले. दुसरं उत्तर आहे मोमेंट इज 0. Which one is correct? Sir, it will be zero. 0. Zero. Okay. Anyone thinks that the moment will be 1200 kilonewton meter? असं कोणाला वाटतंय का? तर मला वाटतं What? Yes, sir. Okay, I'll solve your doubt. ठीक है? Yes. We'll go to the basic definition of the moment. Moment basically आपल्याला काय देतं? Rotational effect produced by the force on the body. मी तुम्हाला सांगितले फोर्स जो आहे तो दोन पद्धतीने इफेक्ट देऊ शकतो. एक म्हणजे रोटेशनचा इफेक्ट देऊ शकतो किंवा लिनियर मोमेंटचा देऊ शकतो. तर यापैकी मोमेंट हे कशाचं मेजर आहे? बॉडीवर होणाऱ्या रोटेशनल इफेक्टचं. ठीक आहे. आता या केसमध्ये सांगा हा मेंबर हॉरिझॉन्टल आहे आणि फोर्स पण हॉरिझॉन्टल आहे. बरोबर आहे. म्हणजे या पेनला जर मी असं पुश केलं तर रोटेशनल इफेक्ट मिळू शकेल का आपल्याला? नाही मिळणार. फोर्सचा इफेक्ट होईल बॉडीवरती पण तो इफेक्ट म्हणजे काय असेल? लिनियर मोशन ऑफ द Linear effect. बॉडी. इज इट क्लिअर? हे कन्सेप्च्युअली झालं. ठीक आहे. दुसरं काय झालं? टेक्निकली ऍज पर डेफिनेशन जर तुम्ही केला तर डिस्टन्स कुठलं घ्यायचं सांगा? पहिली डायग्राम बघून सांगा. Perpendicular. परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं. कशामधलं? Perpendicular. तर फोर्सची जी लाईन ऑफ ऍक्शन आहे ही लाईन ऑफ ऍक्शन आहे फोर्सची. बरोबर आहे का? आणि तो पॉइंट याच्यामधलं डिस्टन्स डी घ्यायचंय. आता बघा फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन जी आहे ती गिवन पॉइंट ए मधून पास होते. अंडरस्टूड ऑर नॉट? The line of action of the force passes through given point A. हे जे डिस्टन्स तुम्ही घेत होता कशामधलं? पॉइंट आणि लाईन ऑफ ऍक्शन मधलं डिस्टन्स. हे डिस्टन्स या केस मध्ये किती झालं? 0 झालं. अंडरस्टूड ऑर नॉट? हाँ सर. Yes, sir. आपल्याला मोमेंट काढायचंय. त्या पॉइंट मधूनच फोर्स पास होतोय. पण लाईन ऑफ ऍक्शन जी आहे त्याच्यावरतीच पॉइंट ए आहे. मग पॉइंट ए आणि लाईन ऑफ ऍक्शन मधलं अंतर किती झालं? 0. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. The distance is 0, hence the moment is 0. ठीक आहे. दोन पद्धतीने सांगितलं. हा फोर्स जो आहे तो या बॉडीवरती रोटेशनल इफेक्ट करतच नाही म्हणून मोमेंट 0 आहे. दुसऱ्या पद्धतीने काय सांगितलं? तर लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स जे आहे त्याच्यावरतीच पॉइंट ए आहे त्याच्यामुळे डिस्टन्स 0 आहे. So if the distance is 0, ओके, त्यामुळे 4 मीटर ही लेंथ जरी आपल्याला दिली असेल तर ती लेंथ आहे. बरोबर आहे. पण पॉइंट ए आणि लाईन ऑफ ऍक्शन याच्यामध्ये डिस्टन्स किती आहे? 0. देअरफॉर मोमेंट इज 0. ठीक आहे. त्यामुळे सिंपल कन्क्लुजन काय मिळालं आपल्याला? व्हेन द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ अ फोर्स पासेस थ्रू अ गिवन पॉइंट ए याच्यामधून लाईन ऑफ ऍक्शन पास होते. The distance between the point and the line of action of the force is 0. Hence, the moment is 0. Write down this statement. Hey, example दाखवा. वरचं heading ला moment of a force passing through a given point. Write down next heading. Moment of a force passing through a given point.
So I hope this thing is clear. Have you written? Yes, sir. Yes, Yes, sir. sir. एखाद्या पॉइंट मधून जर फोर्स पास होत असेल, सोपा अर्थ सांगतो, एखाद्या पॉइंट ए मधून जर एखादा फोर्स पास होत असेल तर त्या फोर्सचं मोमेंट अबाउट पॉइंट ए हे 0 असलं पाहिजे आणि तो पॉइंट ए ला पुश करायचा प्रयत्न करेल, रोटेट करणार नाही. आय विल कंटिन्यू. ड्रॉ दिस डायग्राम. Find the moment of given forces about point B. बॅकग्राऊंड मध्ये आवाज असेल तर अनम्यूट करा बाळांनो. ज्यावेळी तुम्हाला बोलायचं त्यावेळी फक्त अनम्यूट करा, अदरवाइज म्यूट करा. सुरुवातीच्या काही लेक्चर मध्ये मी सर्वांना म्यूट ठेवत होतो, तुम्हाला आठवत असेल. न्यूमरिकल सॉल्व्ह करतो आपण, बरोबर. म्यूट करा प्लीज. Last 3 minutes, note down the problem. आपल्याला डिस्कस मला वाटतं पुढच्या लेक्चर मध्येच करावं लागेल. त्यानंतर याच्यानंतर लेक्चर आहे, काल आपण जसं एक्सटेंड केलं तसं करता येणार नाही. सर 450 न्यूटन मीटर. पुन्हा एकदा कॅल्क्युलेट करा. 150, 100, 50 and 50 about point B. Sir, minus 450 Newton. Okay. Any other answer? Moment about point B, 150 Newton. minus 450 Newton meter, sir. Okay, A, B, C, and D. Okay, tell me how you have calculated. Sir, BC is equal to 3 meter. BC is equal to 3 meter, correct. And 150 Newton. I mean, magnitude. Okay. Force is 150 Newton. Huh. And it is on B and rotates anti-clockwise. Okay, the given force is passing through B. 150 Newton. Is it passing through B? सर पण रिझल्टंट जास्त येतो ना, सगळ्या फोर्स बी वर परिणाम करू शकतात. I am trying to know about your opinions. तर याची मेथड मी तुम्हाला सांगतो, आता पूर्ण एक्सप्लेन होणार नाही. ठीक आहे. डील विथ इच ऑफ द फोर्स इंडिव्हिज्युअली. प्रत्येक फोर्सचा इंडिव्हिज्युअली इफेक्ट करा. म्हणजे 50 न्यूटनचा फोर्स जो आहे त्याचा डिस्टन्स किती आहे? 2 मीटर फ्रॉम पॉइंट बी. म्हणजे मोमेंट किती झालं? 100. ते कसं असेल? अँटी क्लॉकवाईज -100. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा एक 50 न्यूटनचा फोर्स आहे मुव्हिंग व्हर्टिकली अपवर्ड्स. बरोबर का. याचं मोमेंट कसं आहे? अँटी क्लॉकवाईज. मॅग्नेट्यूड किती आहे? 50 मल्टिप्लाइड बाय 3. या दोन फोर्सचं मोमेंट कळलं?
ठीक आहे. आणि 150 न्यूटनचा फोर्स आणि 100 न्यूटनचा फोर्स हे दोन्ही कुठून पास होत होतो? दे आर पासिंग थ्रू पॉइंट बी. येस ऑर नो? सो बाय Yes, sir. म्हणजे 100 न्यूटनचा फोर्स, 150 न्यूटनचा फोर्स, दे आर पासिंग थ्रू पॉइंट बी, सो दे कॅनॉट रोटेट.